हो मम्मी झाले आता डोळे जेवणाचं आपण ओटी वगैरे भरली आहे आता मस्त ना आपण जेवण करूया जेवणाचा वास बघा किती भारी येतोय चला चला 1 सेकंड हो मम्मी ही शेजारीन पण इथं आली बघा ना पाहुणे तर आपले हिला तर कोणी बोलवलं पण नाही ही ना नक्कीच जेवायला आली असणार आहे अगं त्यांना बोलवायला नाही लागत तिनं बोलवतात जातात कुठेही पण काय हो कसं काय आले इथे जेवायचं आले असं ना अहो इथं डोळ्या जेवणाचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी पाहुणे येते आमचे म्हणून आले मी हो का आणि मी उपाशी माणूस नाही बरे घेऊन आले एकटेच दिसतात उपाशी माणूस कोण उपाशी माणूस अहो तुमची सून कुठे गेली का पहिल्या पंक्तीला जेवाय बसती कुठे गेली ती आज अहो मम्मी त्यांना काय विचारतं मी सांगते ना मी तुम्ही कसं एका शब्दात मला बोलवलं मी त्याच दिवशी घरी आले तशी हिची सून अजून माहेरातच आहे किंमत नाही यांच्या शब्दाला काही अजून तिकडेच आराम करीत बसली ए तुम्ही दोघी पण जास्त बोलू नका कोण म्हणतो माझ्या शब्दाला किंमत नाही तिच्या मम्मीचा दात दुखतोय तिला डॉक्टरकडे न्यायचंय म्हणून थांबली ती कळलं का तुम्हाला बरं आहे का म्हणजे दात दुखतोय म्हणून तुमची सून तिकडे माहेर बसली का पिशी आणली असेल ना वाढून न्यायला तिच्या वाट्याचं अहो मम्मी त्यांना काय विचारता मी सांगते तिथं बघा त्यांची पिशवी ती चेक करा त्याच्यात का तुम्हाला डबे भरलेले दिसतील तिच्या सुनेसाठी नेईन आणि 2 दिवस फ्रीज मध्ये ठेवीन हो द्या इकडे पिशवी मी इकडे यायच्या आधीच आल्या भरून घेतली संपून गेल्यावर परत ए तुम्ही बसा इथं मी चालले जेवायला बाई यांना कुठं माहितीत की माझी पाहुणी नाही मीच उगाच यांच्या माग माग आलेच आपलं घेते जीवन जाते मम्मी ऐका ना माझ्या मम्मीचे दात पडायला लागले मी पण जाऊ काही दिवस मम्मीच्या इकडे मम्मी